शिवाजी महाराजांची आपण विभागणी आता अशी केली आहे की ते हिंदूंचे आहेत किंवा मुसलमानांचे आहेत. आणि म्हणजे जे हिंदूंचे आहेत ते असं म्हणतात ते बघा, शिवाजी महाराजांनी अमुक ठिकाणचं देऊळ बांधलं, गोव्यामध्ये देऊळ बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, उत्तरेमध्ये ते गेले तेव्हा त्यांनी या प्रकारच्या पूजा केल्या. अशा प्रकारची उदाहरणं देऊन तुम्हाला आत्ताच्या नॅरेटिव्ह मध्ये शिवाजी महाराजांना घालून बसवणं सहज शक्य आहे. दुसरे लोक काय म्हणतात, पण नाही, शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये एवढे मुसलमान होते. शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कॉन्टेक्स्ट मधले सेक्युलर गृहस्थ नाहीये. ते ज्या काळामध्ये राज्यकारभार करत होते तेव्हा सेक्युलर, कम्युनल, फंडामेंटलिस्ट अशा प्रकारची परिभाषाच विकसित झालेली नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुसलमानांना रिप्रेझेंटेशन म्हणून घेतलेलं नाहीये, स्किल म्हणून घेतलंय. त्यामुळे त्यांच्या काळाचे निकष वेगळे आहेत. म्हणजे तसं जर नसतं तर शिवाजी महाराज त्यांच्या नात्यातल्या मराठ्यांच्या विरुद्ध गेलेच नसते. त्यांनी सर्व जातीच्या मंडळींना सोबत घेऊन राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्नच केला नसता. शिवाजी महाराजांच्या एकूण लिगसीचा, एकूण वारशाचा विचार करताना आपली जी काही आजची दुखणी आहेत, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातलं जे ध्रुवीकरण आहे, त्या ध्रुवीकरणाच्या चष्म्यामध्ये आपण जर शिवाजी महाराजांना बसवलं तर आता काय झालंय की त्याच्यामुळे बरीच मुसलमान मंडळी अशी आहेत की जी असं म्हणतात आम्हाला हिंदुत्ववादी मान्य नाहीत पण आम्हाला शिवाजी महाराज मान्य आहेत. हो. आता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मालकीचा लढा आहे हा सगळा. म्हणजे आपण इतिहासाशी प्रामाणिक राहून विचार करायचा तर शिवाजी महाराजांना आताची लेबल किती लावायची